3 वाजलेच हे काय मायबाप प्रेक्षक अंडरस्टँडिंग आहे. मला वाटलेलं म्हणजे तू पण त्याच्यासारखं म्हणजे मूर्ख सांगते ना तुझं 35 मिनिटं गजराला दिली बरोबर ना. मायबाप प्रेक्षक किती वाजेपर्यंत थांबतात हे तुमका पण माहिती आहे. तो म्हणजे त्याचा काय विषय सोडा पण 35 मिनिटं दिली. मग तुम्ही विचार करू कोणी असो ते सर्व वेळ कमी केला असतास ना तर चाललं असतं म्हणजे त्या पद्धतीत चाललं असतं. जो बोलतो लक्षात दिला. त्यामुळे बोलण्यावर लिमिटेशन मी ठेवतोय. हो विचार आपण प्रत्येकाने करू. आपण हे आपल्यामध्ये हे अंडरस्टँडिंग आहे. तो मोठा गायक आहे तो सांगता मला तुमच्यासारखं बोलायला जमणार नाही आणि तोच माणूस परत सांगता म्हणजे हे गुंड्या म्हणजे मी आज्ञा म्हटल्याला त्या का आवडाक नाही म्हणलं की त्यांना गुंड्या केल्या. ही त्याची विचार करण्याची थिंकिंग ऑफ लेवल तेवढी आहे. पण काय आहे जिथे लोक आपली इज्जत काढतात ना तुका सांगतो जिथे लोक आपली इज्जत काढतात त्यांची लायकी इज्जत घातल्याशिवाय जायचं नाही. भोपळणबाई पसारल्याने पाटले कोणी विसरले तसे विषय होते. ठीक आहे. संदेश आमच्या लोकेपणाने माझ्या बऱ्याच बाऱ्या असतात आणि त्यामध्ये संदेश नेहमी असतात बरोबर ना. आणि त्याचा वाढदिवस आहे. तुम्ही त्याच्या गाण्यात चूक काढली की 12 दिन हे गाणं तुम्ही चुकलात. मी त्या गाण्यात तुमची पण चूक आहे. हॅपी बर्थडे टू यू तर थांबल्यानंतर संदेश नाही. त्याच्या अलीकडे आफ्टर बीटने तर असा त्या गाण्यात चूक झाली नवीन म्हणा पण त्या गाण्यातली चूक सांगतो तुमची. त्याची जर तुम्ही चूक काढलास तर त्या ओरिजिनल गाण्यात काय ती मी तुमचं फक्त दाखवतो आणि त्या संदेशला त्या निमित्तानं किंवा पारकर त्या निमित्तानं त्यांना ते शुभेच्छा होतील. आणि टायमिंग बघ टायमिंग कोणता म्हणायचा. पार्लेजीचा बिस्किट चहात बुडवल्यानंतर खाली पडायच्या आधी जो तोंडात अख्ख्या बिस्किट घालता ना त्याचा टायमिंग म्हणतात. लक्षात घे. बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए बार दिन ये आए बार बार दिन ये आए हजारों साल ये मिली है. हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. बार बार हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे शुरू करेंगे. वाटतं की तू म्हटलेली प्रत्येक गाणी तुका ग्रीप केव्हा येईल इकडे बघ. याचं काय एका ग्रीप केव्हा गजरात येईल ज्यावेळेस प्रत्येकाचे फॅन्स असतात. लक्षात घ्या. आणि ते चांगलं केलं तुम्ही जर त्याचा तो माळ नाही घालता तो शाप मिळलो. लक्षात घ्या. तुम्ही जेव्हाच पैसा इकडे बघ जेव्हा तुम्ही पैशाची माळ घातला पैशाची माळ घातल्यावर एका ग्रीप दिली नाही. आणि बोळ्यात सत्या रामेश्वरात स्मरून सांगते तेव्हाच तुका ही ग्रीप गेली आणि ते चांगलं आहे. उलट तुम्ही मित्र 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 असो तुमच्या लक्षात येईल की हे पडता पण एक माळ घातली त्याच्यामुळे मायबाप प्रेक्षकांना ती मजा येते. लक्षात घ्या. ते तो काय विषय नाही. त्या फुलेच्या नाद्यात लागायचं नाही कारण मूर्खाच्या नाद्यात लागायचं नाही. त्यांची संख्या एकने वाढतात. कोणतो नाही लोके बुवाच्या मंडळीत जो दगा तबला वाजवता त्यांच्या गावची आज जत्रा संदेश मेस्त्री बरोबर ना संदेश सुतार त्यांचा वाढदिवस आहे. अरे नारायण नाही नाही
तो त्यांचं वाढदिवस नाही घोडगे नाही पांगरड घोडगे आमचं वरते घोडग्याला एकदम टोका विनोद चव्हाणाच्या गावाच्या तिकडे आलो भरणीच्या पुढे घोडगे ऐका ऐक ना अरुण तू जी काय बेवड्याचा विषय सांगला ना तो काय माझ्या लक्षात येऊ नये म्हणजे मी सांगितलेल्या तुटक्याशी तुझी काय लिंक जुळली आणि त्या बेवड्याचा काय विषय सांगितलं तो प्रामाणिकपणे सांगते की माझ्या तो लक्षात येऊ नये आणि मी तुका नाही बोलणार इकडे मी त्याच्या नाही बोलणार आपण सुखासुखी तो माका बोललो ना गुंडो तुका काय वाटत ना बोल तुझ्या मनात वाटतं ना आता माका 100% समाधान वाटलं लक्षात दिला तुझ्या शाळेत शिकलोस ना त्या शाळेत हेडमास्तर मी लक्षात घे वकील आणि शिक्षक माहिती आहेत ना तू मगाशी काय तर सांगितलं असतं काय किलोवरती तर राणी यांना काय सांगलं एक ती प्रेम करता नाही एक प्रेम करता एका एकीच्या बरोबर राहता एकीकडे ढोंकान बघणार नाही हे राणी खयच्या युगात रे तुका ह्या युगातली अशी राणी राहतीत रे तू तेव्हाचे नशीब रवले त्या राजाबरोबर बरं तो बाकी सगळे भानगडी खोयकीच्या राणी बरोबर करी रे नाही सांगत ती तू ह्या राजा राणीच्या भानगडीत पडा नको त्यांचं अनुकरण करशील तर तू दानिक कौशल तुझ्या माहितीसाठी सांगतो आपल्याकडे एकच यांना मग सांगितलं कोणा गावना नाही तुका गावली तू सुखी अस ना आमका गावली आम्ही सुखी होत मग तू आणता का मग तुका कंटाळा येतो लोक इकडे बघ रे आज किती वर्ष झाली लग्नात तुझ्या 15 वर्ष झाली आणि 15 वर्षात तुका कंटाळा येऊ लागलो माझा नाही बोलले मी त्याचा बोलतो तू सांगला ही सगळी मजा तात्पुरती आहे मग तुका कंटाळा येतो कंटाळा अरे बुवा मजा येण्याशिवाय एखाद्या घाटा 5-5 पोरं अजूनही 2-2, 3-3 पोरगी होतात ना आणि आमचं लावणार नाही त्याच्या गावाने नाही तो आता सध्या ते का कामच करा नाही त्याचं होणं गरजेचं तो आता तो परत जवानी देतात त्या मुरुम आता येऊ लागली ती म्हणजे काय तिची गरमी वाढल्याची बघ मध्ये 40-42 दरम्यान असतो 2 थर असतो तो आता 40-42 गेलो 4 आणि बरं तू जबतक सासरी मिले की काय काळजापर्यंत समोरच्या जावला तू गाणं गायलं तर त्या प्रियकरणी वाटत भूत मागता माझ्याकडे गाणं म्हणता भीक मागल्या तुझ्या गाण्याची ती ओळ चुकता ना बुवा माझा सगळा चुकता नाही तुझा फक्त एकच लख पडला इकडे बघ हे बुवा लख पडला तुझं गाणं जबतक सासरी पेटी बंद करा जाते नाही असू दे हो देवा शपथ सांगते फॅन्स नाही ना एक लक्षात घ्या प्रत्येक कलाकार घेत कोणी घ्या काय नाही 10-20 रुपये गाव घ्या ह्याचा कसं एखादा माय बोले नाच मारल्या म्हणतो तुम्ही त्याची बरोबर तुमचं त्या वीक पॉईंट माहिती आहे लोक पडा गेलो का 50 रुपये फेकायचे आपलं का मार जमुरे काय लग्न पडायला उडाक लागलो या उडणा सुद्धा साधी तू आणतो उडावतं काय म्हणजे ते गाण्याची ठेवत लख पडला या बीटवर झालं आमचं तसं नाही आम्ही आफ्टर बीटवर लख पडला हे बीट समजत नाही तो त्याचे दोन्ही बीट चुकले आता वय गेला त्याचा असं नाही मी तुमचा विषय नाही ते तो अरुणाचा विषय हो आमची पण लग्न उशिरा झाली ना म्हणून आमचे काय बीट चुकले आम्ही बरोबर सगळं सेटिंग केला बीट आयुष्यात कधीच चुकायचे नाही फक्त माणूस तो हो ना ज्यांना जन्म घातला नव्हते का खी नाही खी त्या ठेवलेला तो राजा होतो पण त्या काय 4 जण होते ही नाही तर ती नाही तर ही असो विषय होतो हा सटी नव्हता हो आपला तेव्हा जन्मक नाही तेव्हा आपला ती भविष्य काय म्हणताय देवा शपथ ती भारी बोलली एक तास ठिकाणी काढला असं नाही आमचा काय का लटकवता नाही म्हणजे घराकडे झोपाक जाप काय प्रॉब्लेम देवा शपथला मायबाप प्रेक्षक खूप म्हणजे चांगले आणि ते बिचारे आहेत ना नाही थांबव असे काय करता
आज एक रात्र माझ्या बरोबर घालवा ना तुम्ही. अरे, त्यात काय पुढं हरिनाम एक लक्षात घ्या, श्रवण करणे ही नवविध भक्तीमध्ये एक भक्ती आहे. आणि आपण भजनाच्या माध्यमातून एक दोन शब्द तुमच्या कानावर पडतात ना, ते सुद्धा फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि त्या परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचतोय. आमची मौज मजा जाऊ दे, बाकीच्या बाजूला जाऊ दे. आणि दुसरी गोष्ट लोकी बुवा, अध्यात्म आयुष्यात कधी खोटा नसता, लक्षात घे. ती फालतूगिरी आयुष्यातली बंद कर, की 5% खरं असतं. इकडे बघे, हे तुझी विद्वत्ता काय ते माका काढूक लावू नको, लक्षात घे. तुझी अक्कल खडेपर्यंत पाहिजे आता. नाही तू मूर्ख माणूस, तुझ्यावर मूर्ख भजनात दुसरं कोण नाही, लक्षात घे. त्यांना तो शिरपणका नाही, ह्याच्यावर काय तो तो राजा, तो कोण रे, तो फाडल्या, तो कोण तो अजून तुम्ही दोघा जण तुम्ही नशीब समजा, तुम्ही वाचलाच नाही. आज तुमचं कोतळच काढणं होतं, पण आज इतक्याला कोण नाही. बायको म्हणाले ना, उगी भानगडीत पडा नको, यार तू घरात घेऊन त्या मारा, आपण कोण नाही समोर. युट्यूबवर युट्यूबवर, त्यामुळे एखाद दुसरा शब्द जाता नाही. अरे नाही तर एक माका म्हटला गुंड्या. आज अरुण खरं सांगते, आज खूप बरा माका वाटला की आज तू माझ्या जवळ येण्यासारखं वाटतं गुंड्या म्हणून हाक मारल्यामुळे. मी इतकं बोलतोय की त्या माहिती समीर कातमाचा बक्षीस येता का बघतोय मी. आणि का नाही काय येता नाही काय 200 रुपये मागा ह्याच्याकडे जाऊ. शब्द म्हणजे विषयच उलटो, ह्या आपल्या हाताचे शिरेच उलटे होत, हाताचे शिरे उलटे आहेत बघ. माका योग नाही, पण तू काय म्हणजे जुळवा कुठेतरी काय बैठकी घ्यायला पाहिजेत. कसली बैठकी घेतस रे तू? आणि माका विचारल्याशिवाय तू बैठक घेतलं हा? मग सांग, बंडू सावंता विचारल्याशिवाय बैठक होऊ शकत नाही. किंग परत बोल. सनी लिओन कडे राहता बघ. त्यांना तर मगाशी सूत्र सांगलं ना, एक लक्षात घे, शिक्षक वकिलांना शिक्षक नाही काय झालं ऐकायला येत नाही काय? तू थंडी आता नाही हो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ऐकायला येत नाहीये का? थंडी लागतो. तुम्ही लांब आहे ना, तुमच्यासाठी बघा. पाखराजा दूरदेशी, पाखराजा दूरदेशी, सांग माझा निरोप माझ्या साधना, सांग माझा निरोप माझ्या साधना, सांग माझा निरोप माझ्या साधना. पाखराजा दूरदेशी, पाखराजा दूरदेशी, सांग माझा निरोप माझ्या साधना, सांग माझा निरोप माझ्या साधना, सांग माझा निरोप माझ्या साधना. त्याचे सांगते मला आज बोलते, सांगण्यात त्यागया मान पार मागे, मी आज ऐकली साधना कुणाची, म्हणून साधना सांग साधना. पाखराजा दूरदेशी, पाखराजा दूरदेशी, सांग माझा माझ्या साधना, सांग माझा माझ्या साधना, सांग माझा माझ्या साधना. धन्यवाद. 50 रुपयाचं पारितोषिक आलेले निलेश राण्यांवरती एखाद दुसरी ओळ घ्या म्हणून गजर सुरुवात करूया. आणि त्यांच्यावरती एखाद दुसरी 100% वेळ घेतोय. आणि त्या गजराच्या माध्यमातून माझा प्रेक्षक काय आज फर्स्ट टाइम असं असेल की मी जेणेकरून 1-2 शब्द नाही बोललो, कारण बारीचा एकंदरीत माहोलच वेगळा होता, त्या दृष्टीने चाललोय. परंतु गजर घेतो आणि गजराची 4-5 कडवे आहेत, परंतु 2च कडव्यांमध्ये मी गजर संपवणार. धन्यवाद.
कृष्ण मुखात तुळशी माळ गळ्यात रामकृष्ण मुखात तुळशी माळ गळ्यात धर्म वारकऱ्याच्या ना आचरणात धर्म वारकऱ्याच्या ना आचरणात पावेल कैसा देव त्याची सांग हो मला पावेल कैसा देव त्याची सांग हो मला स्वार्थाने जो हरिनाम घेतला पावेल कैसा देव त्याची सांग हो मला पावेल कैसा देव त्याची सांग हो मला मेरा नवऱ्याची चुकवून मेरा नवऱ्याची चुकवून जन्मलाची विटाळा जन्मलाची विटाळा वचन दिले त्या भगवंतावरी आला श्रीमान कार्य झाला श्रीमान वचन दिले त्या भगवंतावरी आला श्रीमान मुखी नाम वदेना भगवंत मानिना मुखी नाम वदेना भगवंत मानिना चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर आपल्याला मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय आपण आईच्या गर्भात विटाळात असतो लक्षात घ्या आणि त्या विठाळातून हे परमेश्वरा मला बाहेरचं जग बघू दे मला जन्माला घाल तोपर्यंत जोपर्यंत विटाळत असतो तोपर्यंत परमेश्वराची प्रार्थना करायची आणि नंतर एकदा का जन्माला आलं की तू कोण मी तुला मानत नाही परमेश्वराला असे सुद्धा कित्येक लोक आहेत लक्षात घ्या सत्य त्रेता द्वापार आणि कली आता कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये आपल्याला जर परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून म्हणतोय बघा सत्कर्म करेना आठी पुण्य पडेना सत्कर्म करेना आठी पुण्य पडेना मुखी नाम वदेना भगवंत मानिना भगवंत मानिना
युद्ध सहाय कृष्णापाशी गेला दुर्योधन, युद्ध सहाय कृष्णापाशी गेला दुर्योधन, महाभारताचं युद्ध होणार आणि त्या युद्धाच्या सहाय्यासाठी दुर्योधन त्या श्रीकृष्णाजवळ गेला आणि दुर्योधन श्रीकृष्णाच्या डोक्यावरती बसला. परंतु महाभारताला दुसरा एक विषय, महाभारत सुरू कुठल्या मुहूर्ताला करायचं. अनेक ज्योतिषी तिथे आले, भीष्माने बोलवले, अनेक ज्योतिषी तिथे आले आणि त्यांनी एक एक वेगळा जागा कुठे शोधायची, मुहूर्त कुठला शोधायचा म्हणून अनेक ज्योतिषांनी वेगवेगळी मत परिवर्तन केलं, बुवा मत मांडले आपले. परंतु रावण, त्या रावणाला माहिती होतं तो पांडवांचा जो भाऊ होता सहदेव, धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव, त्या सहदेवाकडे गेला. पांडवांच्या लक्षात आलं नाही की राम हा दुर्योधन कशासाठी येतोय. दुर्योधन ते युद्धाची जागा मागण्यासाठी तो कशासाठी येतोय त्याला माहिती होतं की सहदेव हा त्रिकालदर्शी आहे. त्यामुळे त्याने सांगितलं की मला सहदेवाला विचारायचं आहे. कृष्ण पण होता पुण्यात, तरी पण त्याने सहदेवाची निवड केली का तर सहदेव खोटं बोलू शकत नाही, तो त्रिकालदर्शी आहे. श्रीकृष्ण काहीतरी खोटं सांगून वेगळ्या दिशेने सांगू शकतो, बाकीचे 5 भाऊ वेगळे, धर्म सुद्धा खोटं बोलू शकतो. त्या दुर्योधनाला माहिती आहे, पण सहदेव हा खोटं बोलू शकत नाही, तो त्रिकालदर्शी आहे. तेव्हा सहदेवाकडून जागा कुठली बघायची, मुहूर्त कुठला शोधायचो, रावण शोधू केले नाही. रावण त्यांनी अशी जागा सांगितली, त्याला माहिती होतं सहदेवाला की या जागेवरती केलं तर पांडव हरतील आणि या जागेवरती केलं तर दुर्योधनाची संख्या कौरव हरतील, म्हणून त्यांनी अशी जागा निवडली की त्याचा पुढे बाकी कोणीच काही करू शकत नाही. अशा जागा त्या सहदेवाने सांगितली आणि त्याच जागेवरती दुर्योधनाने युद्धाची जागा निवडली. नाही तर बाकीच्यांचं कोणतं ज्योतिषाचं मानलं नाही. बोय हे महाभारताचे प्रसंग. श्रीकृष्ण निद्रावस्थेत झोपले असताना दुर्योधन गेलो मागात आणि दुर्योधन श्रीकृष्णाच्या डोकीवरती बसला जाऊन, आणि डोकीवरती म्हणजे डोकीच्या बाजू, डोकीच्या साईडला बसले आणि अर्जुनाला तो पायाजवळ बसला. ज्यावेळेस श्रीकृष्ण उठले आणि बघितलं तर समोर अर्जुनाला सांगितलं तुला काय हवंय. तर दुर्योधनाकडे राग गेलो, तुझ्यासारखं होतं दुर्योधन. त्याकडे राग गेलो, मी म्हणालो पहिलो येलोय माका काय त्या कृष्णाईच्या, तुला काय हवंय. तर त्यांनी सांगितलं मला हे तुझं यादव काळातलं संपूर्ण सैन्य पाहिजे मला लढाईसाठी महाभारतामध्ये. आणि अर्जुनाने सांगितलं भगवंता मला तू एकटाच पुरेस, लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीने प्रत्येकाने दोघांनी वाटे करून घेतले. म्हणून म्हणतोय बघा, पार्थ बसला चरणावर, पार्थ बसला चरणावर, शिरापाशी उभा सुधन, शिरापाशी उभा सुधन, उठून कृष्ण मानिला तो श्रेष्ठ भक्त अर्जुन, उठून कृष्ण मानिला तो श्रेष्ठ भक्त अर्जुन. उठून कृष्ण मानिला तो श्रेष्ठ भक्त अर्जुन, उठून कृष्ण मानिला तो श्रेष्ठ भक्त म्हणजे अर्जुन असतो ना. तरी मार्गदर्शक अर्जुनाचा शिर कोणी उडवला असत ना बोला तर अर्जुनाचं मुलगा जो कपोलीपासून झालो, तिचं नाव लक्षात येत नाही, बब्रुवान. त्या बब्रुवानने त्याचा शिर उडवलेला होता आणि त्यावर गंगा श्री होती.
गंगा असली होती तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं येस 100%. नाही नाही त्या तिच्या आईचं नाव मला आठवलं बघरू. नाही नाही असू दे. चित्रांगा कुलोपी तिची सावत्र आई. चित्रांगा आई त्याची बबरूची. पण कुलोपी त्या कुलोपीला सांगितलं की अर्जुनाला जिवंत केलं पाहिजे. आणि बुवा गंगेक सांगितलं की नाही तू का असतं त्याचा मागचा इतिहास वेगळा आहे. आणि तिने मग अर्जुनाक जिवंत केलं कारण श्रीकृष्णाक तो गरजेचा होतो. अर्जुन जिंकणं गरजेचा होता आणि त्यात तसा अर्जुनाचा हो त्या सगळे विषय त्या मागे लपलेले आहेत. ह्या खोल्यात सांगा काय उपयोग आहे. हा नाही हे तो काय विषय नाही. तुम्ही खूप छान सांगितलं कारण हे विषय आम्ही तुमच्यासारख्या लोकांकडून ऐकून कुठेतरी सांगण्याचं. नाही तर रावणात त्याच्या सख्या बहिणीने शाप दिल्या ना की तू मरशीत म्हणून. नाही काय हा त्याचं नाव सांगा. अवधूत पारकर यांच्याकडून हे बरोबर आहे. त्याच्या वयाच्या हिशोबाने गाणं सांगितलं नाही किंवा ते चालते जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. जाने मेरी कसा आहे करा काय विषय नाही. बिलकुल बरोबर म्हटली ना मला. हो तू म्हणू शकतो. एक ओळ म्हण ना. ये ना त्यांनी सांगितलं शब्द फुकट असतो. ये ना पुढचं वाक्य ये ना जाऊ दे. पार्थ बसला चरणावर शिवापाशी उभा सुधन. पार्थ बसला चरणावर शिरापाशी उभा सुधन. कोणी कृष्ण मानिला तो श्रेष्ठ भक्त अर्जुन. कोणी कृष्ण मानिला तो श्रेष्ठ भक्त अर्जुन. तो गेला गर्वान तो गेला गर्वान. तो गेला गर्वान तो गेला गर्वान. तो गेला गर्वान तो गेला गर्वान. मेड्या कवडी मुलाचा तुझा अभिमान. मेड्या कवडी मुलाचा तुझा अभिमान. मेड्या कवडी मुलाचा तुझा अभिमान.
पावेल कैसा देव त्याची सांगा हो मला, पावेल कैसा देव त्याची सांगा हो मला. आव सोडुनी, आव सोडुनी, ₹50 पारितोषिक आलेलं निलेश राणांवर एक ओळ म्हणून निलेश राणावर म्हणतोय. नव तरुण पिढीचे श्रद्धास्थान हो, नव तरुण पिढीचे श्रद्धास्थान हो. नव तरुण पिढीचे श्रद्धास्थान हो, नव तरुण पिढीचे श्रद्धास्थान हो. प्रिय निलेश राणे तरुणांचे क्रेझ हो, प्रिय निलेश राणे तरुणांची क्रेझ हो, प्रिय निलेश तरुणांची क्रेझ. क्रेझ इंग्लिश शब्द आहे. नव तरुण पिढीचे श्रद्धास्थान हो, नव तरुण पिढीचे प्रिय निलेश राणे तरुणाची क्रेझ हो. असं धडाडीचं नेतृत्व, असं धडाडीचं नेतृत्व, त्यांचं महान ते कर्तृत्व, त्यांचे महान ते कर्तृत्व. जैसा बोले तैसा चाले, जैसा बोले तैसा चाले, त्यांच्या विचारांचे हे तत्व. नव तरुण पिढीचे श्रद्धास्थान हो, धन्यवाद बाबा. प्रेक्षको खूप उशीर झालाय त्यामुळे जर थोडक्यात घेतलाय. धन्यवाद. नाही नाही खरं आहे ते तुमचं नाही. दुबईत जाऊच नाही आम्ही. हे लोक प्रत्येकांना सांगू काय.